तर मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या टॉपिकबद्दल. आज इंटरनॅशनल टेस्ट मॅच होती. सेकंड टेस्ट मॅच बांगलादेश वर्सेस आयर्लंड. पहिली बांगलादेश जिंकली. आज फर्स्ट डे होता. बांगलादेशने 292 फॉर 4 दिवस संपेपर्यंत बनवलेत. त्यांचा विकेट किपर ओल्ड मॅन मुस्तफिकुर 99वर नॉट आऊट आहे आणि लिटन दास 47वर. 4 विकेट त्यांचे गेले. तर चांगले स्टार्ट मिळालेली ओपनरला वगैरे, पण ते कॅपिटलाइज नाही करू शकले. मेहमदुल 34 करून आऊट झाला. शदाम इस्लाम 35, मॉमिनुल 63, कॅप्टन शंतो आऊट झाला. म्हणजे चांगलं पिच असणार कारण सगळ्यांनाच चांगली स्टार्ट मिळाली. 8 रन्स करून आऊट झाला. तर मुस्तफिजुर आणि लिटन दास खेळतात आहे. तर वाटतं मोठा स्कोअर करतील या मॅचमध्ये, पण पहिल्या मॅचमध्ये पण त्या लोकांनी 570 करून डिक्लेअर केलेलं आणि इनिंग्स दोन्ही याच्यामध्ये त्यांना फॉलोन देऊन आऊट केलं. इनिंग्सने जिंकले होते. तर तशीच चिन्ह दिसतात आहे. बघू, त्यांचा तो आयर्लंडचा बॉलर आहे. लास्ट मॅचमध्ये पण त्यानेच विकेट काढलेली. अँडी मॅकब्राईन त्यानेच 4 विकेट त्यानेच काढलेत. 26 ओव्हर 2 मेडन 82 रन्स 4 विकेट्स. तर हा त्यांच्या टेस्टचा पहिला दिवस होता. दुसरी मॅच होती वेस्ट इंडिज वर्सेस न्यूझीलंड. सेकंड ODI त्यांची सिरीज चालू आहे. 2020 सिरीज न्यूझीलंड ऑलरेडी जिंकलेत. फर्स्ट ODI पण न्यूझीलंड जिंकलेत. सेकंड ODI सुद्धा न्यूझीलंड 1 बाय 5 विकेट्स. 34 ओव्हर्सची मॅच झाली. पाऊस होता बहुतेक. तर वेस्ट इंडिजनी पहिली बॅटिंग करताना 247 केले 9 विकेटवर. न्यूझीलंडने चेस केले लास्ट ओव्हरमध्ये जाऊन 248 केले 33.3 ओव्हर्समध्ये. तर लास्ट ओव्हरपर्यंत मॅच गेली, म्हणजे चांगली मॅच झाली. त्याच्यानंतर रायझिंग स्टारची आज ग्रुप बीची लास्ट ग्रुप मॅच होती. बांगलादेश वर्सेस श्रीलंका. बांगलादेश ऑलरेडी टॉपवर होती. जर ही तिसरी जिंकली असेल तर बांगलादेशसुद्धा पाकिस्तानप्रमाणे अनबिटन राहिली असती अजूनपर्यंत. पण आज श्रीलंकेने बांगलादेशला हरवलं आणि श्रीलंका सेमीला क्वालिफाय झाली. जर श्रीलंका आज हरली असती तर अफगाणिस्तान क्वालिफाय होणार होती. आणि सुरुवातीला असंच वाटत होतं की श्रीलंका हरणार आहे, कारण स्कोअर पण 149च केला होता. आणि बांगलादेशनी तशीच थोडीफार स्टार्ट त्यांची चांगली होती. बांगलादेश जिंकतील असं वाटत होतं, पण श्रीलंकेने खूप टाईट बॉलिंग टाकली. त्यांचा कॅप्टन वेलेलागे सुपर बॉलिंग टाकली. 3 विकेट घेतले आणि मॅच टर्न केली थोडी आणि श्रीलंका जिंकले जस्ट 6 रन्स. 153 करू शकले बांगलादेश. तर पहिली बॅटिंग करताना श्रीलंकेने केले 149 7 विकेट. त्यांच्या सहाना एक बॅट्समन आहे, त्याचं नाव आहे सहाना. एवढं काय कधी बघितलेलं नाही आहे. त्या टॉप स्कोरर तोच होता. 69 केले 49 बॉल 5436. आणि कॅप्टन वेलेलागे ऑलराऊंड परफॉर्मन्स 23 रन्स 14 बॉल 2416. बांगलादेशकडून काय एवढं चांगलं कोणच खेळलं आहे. त्यांचा ओपनर हबीबूर 27 केले 14 बॉल 1436. दुसरा ओपनर जिशान 17 रन्स 16 बॉल. जवाद करून आहे 1 डाऊन 23 बॉल. कॅप्टन त्यांचा अकबर 25-26 बॉल. आणि लास्टला यासीर अलीला जो रेकग्नाइज बॅट्समन शेवटचा 20 रन केले 17 बॉलात. पण तेच स्टार्ट मिळाली पण मोठी इनिंग्स कोण खेळू शकला नाही. तर आणि थोडं स्ट्राईक रेटचा पण हे होता. तर हा यासीर 17 बॉल खेळला, पण मी बघितली त्याची बॅटिंग. त्याचा एक पण अशी स्ट्राईक चांगली होतच नव्हती. एक कट लागून बाउंड्री गेली आणि एकच काहीतरी त्यांनी चांगली बॉल त्याला फुल टच मिळाला, तो मारला. बाकी काय असं ते म्हणजे मिळाले अपॉर्च्युनिटी त्याला, पण कॅपिटलाइज नाही करू शकला. त्याच्यामुळे शेवटी ह्याने वेलेलागाने बॉलिंग सुपर स्पेल टाकला. 4 ओव्हर 19 रन्स देऊन 3 विकेट. त्याची बॉलिंग मी बघितली, मस्त. एक बोल्ड केला त्याने, कॅप्टनला पण बोल्ड केला. जो असं वाटलं की स्टम्पिंग केली, पण ॲक्च्युली तो बॉल बेल्सला लागला आणि थोडा लेट बेल्स पडल्या. मस्त बोल्ड केले, 2 बोल्ड केले त्यांनी मी जे बघितले.
मजा आली मॅच बघताना या लोकांची, कारण टफ झाली शेवटी ते 3 बॉल 9 वगैरे पाहिजे होते, पण तरीसुद्धा त्यांच्याकडून काय स्ट्राईक झालीच नाही बांगलादेशच्या प्लेयरकडून. एक एक रन दिला, पण मस्त मजा आली बघायला. तर टफ झाली मॅच. अशा प्रकारे आता सेमीमध्ये इंडिया वर्सेस बांगलादेश आणि पाकिस्तान वर्सेस श्रीलंका अशी सेमी फायनल होणार आहे. तर चान्सेस आहे पुन्हा फायनलला इंडिया पाकिस्तानच येतील, कारण पाकिस्तान याच्यातल्या खूप स्ट्रॉंग टीम दिसते, अजून तरी अनबिटन आहे. त्यांची बॉलिंग पण जे आहे चांगली, ऑलराऊंडर जो त्यांचा माज जो सदाकत ओपनर आहे तो बॅटिंग पण सुपर्ब करतो आहे, बॉलिंग पण सुपर्ब करतो आहे. तर पाकिस्तान थोडी स्ट्रॉंग जास्त वाटते टीम बाकी टीमपेक्षा. बघू, इंडियानी जर बॅटिंग क्लिक केली, वैभव सूर्यवंशी वगैरे, प्रियांश आर्या वगैरे, तर चांगला स्कोअर केला तर ह्यांना टफ जाईल जे सेमीफायनल आहे बांगलादेशबरोबर. तर लेट्स सी, बघू काय करतात सेमीमध्ये. आशा आहे सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये जातील. तर अशाच टॉपिकवर चर्चा करूया अजून. तुम्हाला काय मला सूचना करायची असेल तर कमेंट्सद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडला तर शेअर करा. थँक्स, बाय बाय.